हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त ना? मीही मस्त. आज सकाळची सुरुवात छान असं आईच्या हातच्या पोह्याने झाली. त्यानंतर मी थोडी जाणार होते बाहेर शॉपिंग करण्यासाठी, कारण बाहेर थोडे फिरण्यासाठी जाणार होतो. फिरण्यासाठी म्हणण्यापेक्षा आम्ही चाललो होतो आत्तूच्या गावाला. आलोकची सुट्टी लागल्यापासून आजी आजोबांचं चाललं होतं की कधी येतात. तर म्हटलं चला फिरून येऊयात आणि थोडंफार चेंज देखील होईल. तर इथं आल्याच्या नंतर मला मुलांपेक्षा जास्त मुलींचेच कपडे आवडतात नेहमीच, कारण की असं तर होतंच. जे बॉय मॉम असतात ते सगळ्या रिलेट करू शकतील की जेवढे लहान लहान मुलींचे फ्रॉक असतात ना, किती सुंदर कलेक्शन असतं, खूप सारी व्हरायटी असते. तशी मुलांच्या ड्रेसेसमध्ये काहीच नसते. तर चला म्हटलं ठीक आहे, आता आहे तर आहे. तर त्यानंतर थोडेफार छोटे मोठे कामं माझे बाहेर राहिले होते, ते देखील करण्यासाठी मी गेले होते. म्हणजे बाळाचं फोटोशूट केलेलं होतं बारशाच्या अगोदर, ते फोटो घ्यायचे राहिले होते. तर ते फोटो घेतले आणि त्यानंतर त्यांचं देखील इथं ज्वेलरी शॉप आहे. तर ते इतकं छान ज्वेलरीचं कलेक्शन आहे त्यांच्याकडे. तर ते ज्वेलरी कलेक्शन ते फोटोशूटसाठी पण देतात आणि असंही विकण्यासाठी देखील आहे. घरी आल्यानंतर सगळ्यांना फोटो दाखवले. मेन मेंबरला फोटो दाखवले, ज्याला त्यातलं काही कळत नाही, पण तो इतका कौतुकाने बघत होता जरूर काही की त्याला कळतच आहे की काय दाखवायला लागले. तर ते झालं. त्याच्यानंतर छानपैकी जेवण केलं. जेवणामध्ये आज छान पाणीपुरी बनवली होती. पाणीपुरी खाल्ली, त्यानंतर जेवण केलं आणि त्यानंतर माझी चालली होती आवरावर, कारण की मला घरी इथून आवरून घरी जाऊन पॅकिंग देखील करायची होती, कारण की प्रवास होता. लहान मुलाचं सगळं काही सामान वगैरे सगळं काही पॅकिंग करायची होती, त्याच्यामुळे माझी चालली होती गडबड. तर इथे मी जेवण वगैरे केलं आणि आईच्या हातचं असं छान असं आयतं जेवण करायला इतकं छान वाटतं ना, काय सांगू. तर हे तरी मी सारखं अनुभवते, कारण की माहेर माझं गावातच असल्यामुळे सारखं माझं जाणं येणं होतच असतं. तर त्यानंतर पिल्लूची अशी गडबड चालू होती की मला मोबाईल दाखव असं माऊला चालू होतं. त्यासाठी किरकिर चालू होती. त्याला काही स्क्रीन आम्ही दाखवत नाही, फक्त गाणं ऐकवतो. पण हे त्याला चुकून दिसलं तर तो असा करतो. आजकालची मुलं एवढी शार्प आहेत ना की त्यांना अडवणं फारच अवघड आहे. तर त्यानंतर छोटी बहिणी तर छान असं मस्त बिर्याणी करत होती आणि आईने इकडे भाकरी बनवण्यासाठी घेतल्या होत्या. तर असा संपला आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.